शुगर याच्यामध्ये ऍड केले. शुगरचा नेचर कसा आहे रे, कसा आहे? P0A म्हणजे काय? पार्शियल प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड. सगळ्यात पहिलं पेपरमध्ये कधी तुम्ही न्यूमेरिकल अटेम्प्ट करायला असाल तर आता ते पेन्सिल ठेवायची, दिलंय त्याला अंडरलाईन करायचं, तो घरी जातो, तो कंटिन्यू पुसतो, तर प्रकाश पहिल्यासारखा पडायला सुरुवात होतो. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लेक्चर नंबर 7. टॉपिकचं नाव सोल्युशन. पेज नंबर 1 आहे. आता लास्ट लेक्चरमध्ये जे मी व्हिडिओ शूट केलं तर पर्सनली की त्याच्यामध्ये मी ठराविक न्यूमेरिकल्स कव्हर केलेत. ओके, आजच्या लेक्चरला मला नवीन पॉईंट चालू करायचा आहे. ज्या पॉईंटचं नाव आहे, हेडिंग द्या तिथं पटकन, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजला डिफाईन कसं करतो बघा. अगोदर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा अर्थ काय सांगतो तुम्हाला, अगोदर क्लिअर करतो. तर इथंपर्यंत काय करायचं आहे बघा, कोलिगेटिव्हचा अर्थ काय किंवा इथं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय. तर इथून पुढं मला अशा 4 प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे की ज्या प्रॉपर्टी सोल्युशनमधल्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड असणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादी बॉटल घेतली पाण्याच्या हातामध्ये, समजा हीच बॉटल असेल समजा. आता समजा या बॉटलमध्ये समजा काय करतो, या बॉटलमध्ये समजा 100 पार्टिकल असतील साखरेचे, आणि दुसऱ्या बॉटलमध्ये समजा मी सोडियम क्लोराईड घेतलं असेल किंवा ग्लुकोज किंवा युरिया घेतला असेल, त्यात पण 100 पार्टिकल असतील, तर त्यांच्या त्या प्रॉपर्टीज सेम येणार. त्यांचा नंबर कशावर डिपेंड आहे, त्यांची प्रॉपर्टीज कशावर डिपेंड आहे, तर त्याच्यामध्ये सोल्यूटचे पार्टिकल किती होते त्याच्यावरती. त्याचा कलर बघायचा नाही, तो गोरा दिसतोय का काळा दिसतोय, तो मोठा दिसतोय का छोटा दिसतोय. त्यांचा नंबर सेम असला की प्रॉपर्टी सेम असते, त्याला म्हणायचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग आपण डिफाईन कसं करतो बघा याला, तर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ सोल्यूशन, प्रॉपर्टीज ऑफ अ सोल्यूशन which depends on number of solute particle. म्हणजे त्या फ्लास्कमध्ये त्याचा आकडा किती आहे त्याच्या नंबरवरती डिपेंड आहे. डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. ॲक्च्युली सोल्यूट पार्टिकलचा नंबर म्हणजे काय, तो आयन्स असेल, मोल्स असतील किंवा त्याचा मोलिक्यूल असेल, तो त्याचा नंबर झाला ना, त्याच्यावरती डिपेंड आहे. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स अँड नॉट ऑन इट्स नेचर. म्हणजे तो दिसतो कसा, वागतो कसा, नेमकं करतो काय, त्याच्याशी माझं काहीसुद्धा घेणं देणं नाही. माझा फक्त डायरेक्टली रिलेशन माझं कोणाबरोबर आहे, त्याचा आकडा किती आहे, त्याचा नंबर किती आहे. आता तुम्हाला टोटल तुमच्या बुकमध्ये 4 प्रॉपर्टीज तुम्हाला स्टडी करायचेच. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे वेपर प्रेशर लोअरिंग. सेकंड प्रॉपर्टी बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. थर्ड प्रॉपर्टी त्याच्यामध्ये तिसरी आपण घेतोय फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. चौथी आपण इथं प्रॉपर्टी घेतोय, लास्ट प्रॉपर्टी याच्यातली ऑस्मोटिक प्रेशर. ओके, प्रत्येक सगळ्यांना काय करतोय आपण, या 4 फक्त प्रॉपर्टीजचा मला पूर्ण टॉपिकमध्ये काय करायचं, स्टडी करायचं आहे. आता सुरुवात कुठून करतोय बघा, डायरेक्टली मी हेडिंग देतो, तुम्ही वेपर प्रेशर लोअरिंग पासून सुरुवात करूया. हेडिंग द्या तिथं पटकन, वेपर प्रेशर लोअरिंग. आता सगळ्यात पहिलं वेपर प्रेशरचा अर्थ काय असतो रे, मी काल पण तुम्हाला सांगितलेलं. आपण वेपर प्रेशर कसं बघतो, एक मी छोटीशी बॉटल घेतलेली, हिटिंग केलं, बॉटल ओपन होती, प्रेशर डेव्हलप होते का, नाही होणार. का होणार नाही, कारण कंटेनर कसं आहे, ओपन आहे. आणि मी अगोदर पण सांगितलंय वेपर प्रेशर तयार कुठं होतं, इन केस ऑफ क्लोज्ड कंटेनर ऑनली. जर तो बंद असेल तरच प्रेशर बनेल. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, एक फ्लास्क घ्यायचा, त्या फ्लास्कमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूटला ॲड करायचं आणि वेपर प्रेशर कमी कसं होतं ते मला बघायचं. एक काम करूया आपण याच्यामध्ये, सपोज करा मी एक बिकर घेतो, त्या बिकरमध्ये एक व्होलाटाईल सोल्युशन घेतलं, कोणतं पण असेल, फॉर एक्झाम्पल त्याला मी नाव देतो इथं, दिस इज युअर
ए ए ए, हा झाला तुमचा व्होलाटाईल लिक्विड ए घेतला समजा, कळतंय सगळ्यांना. व्होलाटाईलचा अर्थ काय रे, उडून जातोय लगेच ना तो. ओके, आता इथं प्रेशर बनेल का, बघा बरं बनते का प्रेशर, बनेल का नाही बनणार सर, तो ओपन आहे ना. मग काय करूया आपण, इथून समजायला मी झाकण लावलं, इथून पॅक केलं, पॅक केल्यामुळे काय झालं, आता वेपर आतमध्ये ट्रॅप झाल्या आणि इथं प्रेशर बनलं त्याचं. ओके, या प्रेशरला काय नाव देऊया आपण, नाव काय द्यायचं त्याला, हां कसलं प्रेशर आहे, वेपर प्रेशर आहे तर क्लिअर आहे. लिक्विड किती आहे तिथं, एकच आहे. प्युअर असेल का पार्शियल असेल, प्युअर. का प्युअर असेल, कारण तो एकटाच आहे, हा सिंगल दिसतोय ना, म्हणून याचं प्रेशर झालं इथं साईडला मी इथं लिहून ठेवतो बघा, पी नॉट ए. नॉट कशासाठी, जर तो प्युअर असेल तर मी वर्ड कोणता वापरतो, नॉट वापरतो. प्युअरसाठी मी नॉट वापरलं तिथं, पी नॉट ए. आता पुढं काय करूया, याच्यामध्ये समजा मी ॲडिशन केली, नॉन व्होलाटाईल बी नावाचं सोल्यूट आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट बी. आता इथून पुढं पूर्ण टॉपिक संपेपर्यंत मी सोल्यूटसाठी लेटर वापरणार आहे बी आणि सॉल्व्हेंटसाठी काय वापरतोय ए. लक्षात राहील तुमच्या बुकमध्ये 1-2 वापरलं आहे चालते, किंवा 2-1 वापरलं आहे त्याने चालतंय, तसं पण घेतलं तर, आणि हे पण वापरलं तरी पण चालतंय. आता मला सांगा, जर याची ॲडिशन मी त्याच्यामध्ये केली, काय फरक पडेल फक्त पुढं, हा समजा याच्यामध्ये मी ॲड केला, काय होईल इथं पुढं, थोडासा बिकर मोठा करूया आपण इथं. ओके, आता याचा जो सरफेस होता इथं दिसतोय का बघा सगळ्यांना, इथं या सरफेसवरती फक्त आता बी एच राहील का, एच राहील का, तिथं बी पण येणार ना, म्हणजे झालं काय इथं, तर ए बी, पुढं काय असेल ए बी, सरफेसचे पार्टिकल दिसतात सगळ्यांना. ओके, परत मी काय करतो, हा बिकर क्लोज करतो. आता मला पटकन सांगायचं तुम्ही सगळ्यांनी, इथं जे प्रेशर बनेल, इथं जे प्रेशर बनेल इथं, याच्यामध्ये बीचा काय वाटा असेल का, बीचा वाटा असेल. बीचा नेचर कसा आहे, नॉन व्होलाटाईल आहे, त्याच्यामधून वेपर्स बाहेर पडतील का, पडतील बाहेर वेपर्स, नाही पडणार. मग एक प्रश्न परत एक विचारतो, इथं आणि इथं जे प्रेशर बनतंय त्याच्यामध्ये वेपर प्रेशर जास्त कोणाचं असेल, अगोदर मला सांगा, इथं त्या प्रेशरला काय नाव देऊ, काय नाव देऊया सांगा बरं पटकन. पी नॉट द्यायचं, ओके, पी नॉट द्यायचं का पी ए द्यायचं, फक्त पी ए का द्यायचं, दोघं मिक्स आहेत ना. आणि पी ए कशासाठी, तर पार्शियल आहे म्हणून. आपण पार्शियल कशानं दाखवतो, पी न दाखवतो, आणि प्युअर कशानं दाखवतो, ए नॉट न दाखवतो रे, बरोबर ना. डोक्यावर 0 असेल तर प्युअर, इथं फक्त 0 काढायचं नाही, फक्त झालं हा पी ए. म्हणजे इथं काय झालं बघा, इथं खाली वाटलं नोटेशन आपण ॲड करूया याच्यामध्ये, हिअर पी नॉट ए काय सांगा बरं, वेपर प्रेशर ऑफ कशाचं रे, प्युअर लिक्विड ए, कॉमा पी ए काय आहे सांगा, पार्शियल प्रेशर ऑफ सोल्युशन. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, समजतंय का काय करतोय आपण. आता प्रश्न तोच तुम्हाला, पी नॉट ए आणि पी ए ह्या दोघांमध्ये व्हॅल्यू जास्त कोणाची असेल, विचार करून सांगायचं, कोणाची असेल, बरोबर सांगताय, कोणाची, मोठ्याने सांगा, कोणाची असेल व्हॅल्यू जास्त, पी नॉट एची. का असेल, तो प्युअर आहे, हे पण झालं ना. आणि दुसरं काय सांगतोय बघा, इथं सरफेसला कोण आहे, फक्त एच दिसतोय, सरफेसला नंबर ऑफ पार्टिकल्स ए मॅक्झिमम आहेत. पुढे किती जण आहेत सरफेसला बी पण आला ना आता, आणि जर बी पण सरफेसला असेल आणि ए पण असेल, बी काय करतोय, बीच्या वर वेपर येतात का, समजा ॲडिशन, समजा हा एन हा बी आहे, दिसतोय सगळ्यांना, हा कोण आहे ए, हा कोण आहे बी, परत हा कोण आहे ए, हा कोण आहे बी, दिसतोय सगळ्यांना. आता परत माघार येतो मी, ए बी. ओके, एचं काम काय आहे, ए वर गेला, वेपर तयार केली, बी जातोय का वर, बी इथंच थांबला, आणि बीनं दुसरं काम काय केलं कळतंय तुम्हाला, याच्या खाली जर एचा पार्टिकल असेल त्याला तो वर येऊन देईल का रे, म्हणजे वेपर बनणार नाही. इथं काय झालं बघा, सरफेस एरियाचे एचे पार्टिकल डिक्रीज झाले, म्हणजे मी इथं सांगू शकतो का नाही सांगा, हिअर किंवा ऑन ॲडिशन ऑफ, कशाची ॲडिशन केलं तुम्ही तिथं, हां, नॉन व्होलाटाईल, त्याचं काय नाव आहे पुढं,
सोल्यूट, बोला पटकन. बी, वेपर प्रेशर वाढलं का कमी झालं रे? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना, बरोबर की नाही सांगा. आणि तुम्ही असं लिहिलं तर चालेल का? हिअर पी नॉट ए इज ग्रेटर दॅन पी ए. बरोबर, समजते का? दुसरी एक विचारतो तुम्हाला. आता मला सांगा, या दोघांमधला मला डिफरन्स सांगायचा आहे. आपण डिफरन्स कसा सांगतो? डिफरन्स कोणत्या लेटरनं आपण दाखवतो? सांगा पटकन. डिफरन्ससाठी कोणतं लेटर वापरतो? कोणतं वापरतो? बरोबर आहे, हां, डेल्टा वापरतो ना, डेल्टा साइन वापरतो. मग मला दोघांचा फरक सांगायचा आहे. देअरफॉर डेल्टा पी इज इक्वल टू, जास्त कोण आहे दोघांमध्ये? अरे जास्त कोण आहे? पी नॉट ए जास्त आहे. पहिल्यांदा टाका दिला पी नॉट ए मायनस पी ए. हा त्या दोघांमधला फरक झाला. इक्वेशन 1ला मी नाव देतो इक्वेशन फर्स्ट, आणि इथं खाली लिहूया आपण. इक्वेशन 1 रिप्रेझेंट्स काय रिप्रेझेंट करतात बघा? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ VP. आता मी ग्लासमध्ये तुम्हाला करून दाखवतो नेमकं तिथं काय झालं बघा रे. आता काय करायचं सांगतो बघा इथं. तर एक मिनिट फक्त. हे काय आहे याच्यामध्ये? काय कन्सिडर करूया याला? हे काय आहे तुमच्याकडे? काय आहे सांगा? ए, सॉल्यूट कसं असेल? सोल्यूट कसं असेल? हा कोण आहे? सॉल्वंट आहे. कसला सॉल्वंट आहे? बघा बाहेर वेपर बाहेर आलेले दिसते तुम्हाला, दिसतेत का? हो म्हणायचं. दिसतेत का? हां, वेपर बाहेर आला म्हणजे हा कसा झाला? होलाटाईल झाला. ओके, ह्याच्यातला समजा थोडासा मी काय तयार झालं रे? हां बरोबर, काय तयार झालं? ग्लास पण स्टँडर्ड आहे ना. ओके, वेपर दिसतात का बाहेर आलेल्या? ए होय म्हणायचं. हे काय आहे रे आपल्याकडे? आता हे काय झालं तुमच्याकडे? होलाटाईल लिक्विड तयार झालं की नाही सांगा? आणि मला दिसतंय बघा डोळ्याने व्यवस्थित बघितलं, वेपर याच्यातून बाहेर यायला लागलेत. आता मी काय करतो? याच्यामध्ये ॲडिशन करतो एका नॉन होलाटाईल सोल्यूटची. हे काय आहे याच्यामध्ये रे? शुगर. दिसते सगळ्यांना शुगर? ओके, एक काम करूया आता आपण. हां, समजा याच्यातनं काय करतो मी? थोडंसं याच्यातलं याच्यामध्ये ॲड करतो. हे काय ॲड केलं बघा? पहिल्या बिकरमध्ये काय होतं? ग्लासमध्ये काय आहे सुरुवातीला? बोला पटकन. होलाटाईल लिक्विड दिसतंय. आता हा शुगर याच्यामध्ये ॲड केले. शुगरचा नेचर कसा आहे रे? कसा आहे? नॉन होलाटाईल आहे ना, तो सोल्यूट आहे तो, पण कसला? नॉन होलाटाईल सोल्यूट. आता हे जे सोल्युशन या ग्लासमध्ये तयार झालं, मी समजा डिझॉल्व करतो या पूर्ण साखरला. ओके, केलं डिझॉल्व. ओके, आता समजा ह्या साखरला जर मी पूर्ण डिझॉल्व केलं, आता सोल्युशन बघितलं, आता याची टेस्ट कशी लागेल रे? टेस्ट कशी लागेल? स्वीट टेस्ट असेल ना याची, सांगा बरं आता. ओके, आता इथे चेक करूया आपण. हा सरफेस सुरुवातीला कसा होता? सुरुवातीला कसा होता सांगा पटकन? फक्त तिथं सॉल्वंटच होता, खूप सारे वेपर बाहेर येत होत्या. आता शुगर त्याच्यामध्ये ॲड केलं. आता शुगरनं पण काय केलं? त्या सरफेसमध्ये त्या पाण्याबरोबर पार्टिसिपेट केलं की नाही सांगा? म्हणजे शुगरच्या पार्टिकलनं पण छोटे 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 छोटेशी जागा पकडली. कशाची जागा पकडली? त्या सरफेसची जागा पकडली. आता सुरुवातीला पूर्णपणे हा सरफेस मला अवेलेबल कशासाठी होता? वेपरसाठी होता. आणि वरून जर मी पॅक केलं तर इथं तयार होते त्या प्रेशरचं नाव काय? वेपर प्रेशर. सुरुवातीची केस. मी परत काय करतो? या ग्लासमध्ये साखर ॲड करतोय. आणि जर मी याच्यामध्ये साखर किंवा शुगर ॲड केली, शुगरनं काय केलं? सरफेस पकडला, थोडा 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 सरफेसची जागा घेतली. परत मी हात ठेवतो. आता पहिल्यासारखं प्रेशर बनेल का? का बनणार नाही? कारण सर शुगर कशी आहे माझ्याकडे? नॉन होलाटाईल आहे. आणि शुगरनं काय केलं? सरफेस एरियाचा काहीतरी व्हॉल्यूम ऑक्युपाय केला. त्यामुळे वेपर प्रेशर काय झालं? कमी झालं. आता इथं चेक करा, हे जे पी नॉट ए होतं ते सुरुवातीच्या पाण्याचं प्युअर होतं ना पाणी? सांगा. प्युअर होतं. मी हात ठेवला, प्रेशर तयार झालं. त्या प्रेशरचं नाव कसलं प्रेशर? ए वेपर प्रेशर कळतंय रे मला, पण प्युअरचं प्रेशर कसं सांगतो मी? पी नॉट ए झालं. साखर ॲड केली, साखरेमुळे काय झाला? हा पी ए झाला. दोघांमध्ये प्रेशर जास्त कोणाचं? पी नॉट एचं. दोघांचा डिफरन्स करतो त्याला मी काय म्हणतो? डेल्टा पी. म्हणजे काय? सुरुवातीचं जास्त होतं ते मायनस नंतरचं. डोक्यात जातंय का? समजते सगळ्यांना? ठीक आहे. आता पुढं काय करायचं आहे बघा?
आता याच्यासाठी मी काय करतो इथं ॲप्लाय करतो राऊल्सचा लॉ. इथं जर मी चेक केलं याच्यामध्ये बघा काय राऊल्सनं काय सांगितलं, फॉर अबोव सोल्युशन ॲप्लाइंग राऊल्स लॉ. आता राऊल्सने याच्यामध्ये काय सांगितलं आहे, राऊल काय सांगतोय तुम्हाला, तर लॉ आठवत असेल तर बघा त्याचं म्हणणं काय होतं की जर होलाटाईल कंपोनंट असेल, बरोबर का नाही सांगा, त्या होलाटाईल कंपोनंटचं पार्शियल प्रेशर इक्वल कशाला असतं, इज इक्वल टू प्रोडक्ट कशाचा, प्रोडक्ट ऑफ बोला पटपट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट इंटू इट्स मोल फ्रॅक्शन. मग इथं चेक करा, इथं कंपोनंट किती आहेत रे याच्यामध्ये, एक आहे का दोन आहेत, दोन. पहिला कोणता ए, दुसरा कोणता बी, परत एकदा पहिला कोणता ए, दुसरा बी, दोघांमध्ये होलाटाईल कोण ए. मग लॉ कोणासाठी अप्लाय करायचा, ए साठी अप्लाय करायचा. मग पटकन सांगा तुम्ही इथं लॉ कसा बनेल, इथं हिअर पी ए बरोबर, पी ए म्हणजे काय रे, पार्शियल प्रेशर ऑफ ए, बरोबर काय होणार पुढं सांगा पटकन, पी नॉट ए इंटू एक्स ए म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ ए. हे तर मान्य आहे सगळ्यांना. आणि तुम्ही आपण इथं वाटलं तर पुढं ॲड करतो मी याच्यामध्ये, किंवा इक्वेशनला किती सेकंड येतं आहे ना, इक्वेशन मी समजायला सेकंड दिलं, ठीक आहे. आता पुढे एक काम करूया. आता तुम्ही मला सांगा ह्या बिकरमध्ये टोटल पार्टिकल किती, दोन होते, बरोबर नाही सांगा. मग मोल फ्रॅक्शन मी किती वेळा काढू शकतो, दोन वेळा. पहिलं कोणाचं एक्स एचं, दुसरं कोणाचं एक्स बीचं. आणि मी असं जर इथे लिहिलं तर वी नो दॅट आपल्याला माहीत काय इथं बघा, जर मी समजा मोल फ्रॅक्शनची बेरीज केली, पहिला मोल फ्रॅक्शन झाला एक्स ए, दुसरा काय झाला एक्स बी, किती असते व्हॅल्यू याची रे, 1 असते. हे तर मान्य आहे सगळ्यांना, क्लिअर आहे सगळ्यांना. आता इथं काय करूया, तर मग एक्स ए काय बनेल, इथं साईन कोणता आहे प्लस, मोठे इथं कोणता आहे साईन प्लस, हा पलीकडे गेल्यानंतर काय झाला मायनस झाला. मग इथं होणार कसं बघा, तर एक्स ए बरोबर, किंवा इथं पुढे लिहितो बघा, हां एक्स ए बरोबर 1 मायनस एक्स बी. हे तर क्लिअर आहे, समजले सगळ्यांना. ओके. आता एक काम करतो, याला मी इक्वेशन 3 देतो. फ्रॉम इक्वेशन 3 इक्वेशन सेकंड बिकम्स. आता जर मी इथं चेक केलं याच्यामध्ये काय करूया बघा, एकदम सिंपल आहे, गडबडायचं नाही. याला उचलायचं इथून इथं फेकायचं, कुणाच्या जागी फेकूया, एक्स एच्या फेकूया जागी. लिहायचं कसं इक्वेशन बघा, इथून चालू करूया बघा. पी ए बरोबर, एक मिनिट फक्त रे, हां पी ए बरोबर पी नॉट ए तसाच राहिला. आता मला काय करायचं आहे, एक्स एच्या जागी काय लिहायचं आहे सांगा पटकन, 1 मायनस एक्स बी लिहायचं आहे. मी त्याला ब्रॅकेट टाकतो म्हणजे आपण कन्फ्यूज होणार नाही. इथं ब्रॅकेट टाकला, इथं लिहिलं 1 मायनस एक्स बी. क्लिअर आहे सगळ्यांना, अरे समजलं का काय करतोय. आता ब्रॅकेट ओपन करूया. ब्रॅकेट ओपन केल्यावर काय करावं लागेल, तिथं यानं काय करायचं, आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. म्हणजे झालं काय बघा इथं, तर पी ए बरोबर पी नॉट ए इंटू 1 किती रे, पी नॉट ए, मायनसला मायनस तसाच ठेवला, पी नॉट ए इंटू झेटा बी म्हणजे किंवा एक्स बी म्हणजे काय, पी नॉट ए एक्स बी. हे क्लिअर आहे सगळ्यांना, समजतंय का. ओके. आता थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आहे मला बघा इथं. समजा हा इकडे घेतला तर काय होणार, ह्याचं साईन काय होणार प्लस होणार, हा तिकडे गेल्यानंतर मायनस होणार. ह्याला घेऊ अगोदर इकडं घेऊ का सांगा, म्हणजे सुरुवात इथून उचला आणि इकडे फेका दिला म्हणजे काय झालं बघा, पी नॉट ए एक्स बी बरोबर पी नॉट ए तसाच होता माझा, मायनस हा इकडे घ्यायचा आहे रे आता, हां पी ए बघा बरोबर लिहिलं आहे का, कळते काय केलं. ओके. आता थोडंसं तुम्ही चेक केलं सा इथं. ओके. ह्या दोघांमध्ये साईन कोणता आहे, मल्टिप्लायचं. हा पलीकडे गेल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे झालं काय बघा इथं, एक्स बी बरोबर पी नॉट ए मायनस पी ए अपॉन हां पी नॉट ए. कळते का सगळ्यांना, बरोबर लिहिलं आहे का. आणि मला सांगा हे अगोदर असं कुठं बघितलं का तुम्ही, असं कुठं बघितले सांगा, पी नॉट ए मायनस पी ए कुठं बघितले बघा बरं, दिसते का फळ्यावर कुठं, हां डेल्टा पी एक नाही सांगा. म्हणजे डोक्यात जाते का तुमच्या, हे झालं रिलेटिव्ह लोअरिंग वा पेपर प्रेशरवरचं. मग कसं करूया इथं लिहिताना बघा,
देअरफॉर एक्स बी बरोबर डेल्टा पी अपॉन पी नॉट ए. सोपं आहे की नाही सांगा. हे इक्वेशन तयार झालं. आता काय करतो बघा, मी पुढे स्पेस नाही राहिला फळ्यावरती. मला इथे तुम्हाला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची पण डेफिनेशन सांगायचे. तुर्तास काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि एकदा स्क्रीनशॉट घ्या त्याचा आणि लिहून घ्या पटकन, थोडंसं फास्ट पण. पुढं काय करायचं आहे बघा याच्यामध्ये, तर हे जे फायनल मी तिथे इक्वेशन तयार केलं आहे. इक्वेशन काय तयार चालतं, एक्स बी म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ बी बरोबर डेल्टा पी अपॉन पी नॉट ए. आता जर तिथं तुम्ही चेक केलं असा, डेल्टा पी म्हणजे काय आहे रे, कशाचा डिफरन्स आहे. डेल्टा पी म्हणजे प्युअरचा आणि पार्शियलच्या प्रेशरचा डिफरन्स आहे. आणि मला एक सांगा, प्युअर आणि पार्शियलमध्ये प्रेशर जास्त कोणाचं असणार आहे तिथं, कोणाचं जास्त असते सांगा प्युअर आणि पार्शियलमध्ये. प्युअरचं. का प्युअरचं जास्त होतं, कारण तिथं त्या सरफेस एरियावरती जे पार्टिकल होते ना ते जास्त होते. आता जर पेपरमध्ये तुमच्या क्वेश्चन पडला, कधी कधी क्वेश्चन डायरेक्टली विचारतात बरं का रे, वाय ऑन, आता तुम्हाला हे तर क्लिअर आहे बरं का रे, MCQ पडली तर कशी पडेल, ऑन ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस डिक्रीजेस रिमेन्स सेम ऑर नन ऑफ द अबो. काय होतं, डिक्रीजेस होतं. लहान मुलगा पण सांगू शकेल, त्याला समजतं, कारण का तर वेपर प्रेशर त्याचं कमी झालं हे त्याला समजतंय. पण प्रॉब्लेम काय आहे ते सांगताना सांगतात बघा, वाय ऑन ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन अ प्युअर सॉल्वंट वेपर प्रेशर डिक्रीजेस. आता त्यांनी तुम्हाला सांगितलं की डिक्रीज तर होते, पण का होतंय, तर त्याचं आन्सर लिहिताना कसं लिहायचं बघा. आपण लिहिताना कसं लिहितो, तर वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट डिपेंड्स ऑन द इज विथ विच सॉल्वंट मॉलिक्यूल एस्केप द सरफेस एरिया. बरोबर ना, किती प्रमाणामध्ये सॉल्वंट मॉलिक्यूल सरफेसला सोडून जातात त्याच्यावरती डिपेंड करतं. पण ऑन ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऑल्सो ऑक्युपाईज सरफेस एरिया. बरोबर नाही सांगा. देअरफॉर द नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स एस्केपिंग द सरफेस एरिया डिक्रीजेस, सो वेपर प्रेशर डिक्रीजेस. म्हणजे कळतंय का, तेच मराठीमध्ये सांगतो आता सगळं जे बोललो होतो आता ओटाटेप केला तो. काय होतं, तर ज्यावेळी मी एखाद्या सॉल्वंटचं वेपर प्रेशर बघतो ते डिपेंड असतं त्याच्या सरफेसमधून किती मॉलिक्युल्स बाहेर पडतात किंवा एस्केप होतात. पण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर ते बाहेर पडणारे पार्टिकलचा आकडा कमी झाला, म्हणून ते प्रेशर काय झालं, कमी झालं. हे फक्त तिथं स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे, कळतंय. आता पुढं काय करतोय बघा, हा जो शेवटचा रेशो दिसतोय त्याला त्यांनी एक नाव दिलंय. काय नाव आहे बघा त्याचं, हां इथं पुढे लिहितोय इथं साईडला रे, हेडिंग द्या पुढं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लिहा तिथं, हां रिलेटिव्ह. शक्यतो हा रिलेटिव्ह नावाचा वर्ड रेशो असेल तर वापरतात तर जास्त. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे दिसतंय ते सांगायचं फक्त. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय, तर काय आहे रे तो, इट इज रेशो ऑफ, इट इज रेशो ऑफ, कशाचा रेशो आहे रे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर टू काय रे, टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड. एवढं केलं तरी चालतं आहे, किंवा असं पण डिफाईन केलं तर चालतं बघा. इट इज रेशो ऑफ डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड अँड पार्शियल प्रेशर अँड वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए. त्याचा फॉर्म्युला परत एकदा सांगा मला काय बनतोय तिथं, एक्स बी बरोबर काय फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, हां डेल्टा पी अपॉन पी नॉट ए, किंवा ऑर हा फॉर्म्युला दुसरा कसा लिहिलता मी सांगा, ऑर करून स्प्लिट करून लिहा. एक्स बी बरोबर सांगा पटकन, हां मोठ्याने सांगा, मोठ्याने आवाज येऊ दे, हां पी नॉट ए मायनस पी ए अपॉन पी नॉट ए. म्हणजे या दोघांमधला फरक दिसतोय मला वरती दिसतोय तो, हा फॉर्म्युला झाला. आता पुढं काय करायचं आहे बघा याच्यानंतर पुढं, तर तुम्हाला एक कन्सेप्ट वापरायचे, हा पूर्ण फॉर्म्युला इकडची बाजू फोडायचे. आता तुम्ही ते चेक केलं याच्यामध्ये, मला सांगा एक्स बी काय आहे, एक्स म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन, बी म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ बी. म्हणजे बघा सोल्यूटच्या मोल फ्रॅक्शनवरती हा डिपेंड आहे.
म्हणून ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाली. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? नंबर ऑफ मोलचा रेशो. आठवत आहे सगळ्यांना? म्हणजे किती मोल फ्रॅक्शन, किती मोल्स त्या बाटलीमध्ये, किती मोल्स त्या ग्लासमध्ये, किती मोल्स त्या बिकरमध्ये डिझॉल्व्ह झाले, त्याच्या नंबरवरती माझी प्रॉपर्टी डिपेंड आहे. म्हणून ह्याला मी काय म्हणतो? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतोय. जाते का डोक्यात? आता पुढं काय बरं, थोडं त्याला स्प्लिट करून लिहूया आपण याच्यामध्ये. तर इक्वेशन कसं वाढवत जाऊया बघा इथं. नाव XB इज इक्वल टू P नॉट, किंवा इथून चालू करतो, हां, डेल्टा P अपॉन P नॉट A. आणि मला पटकन सांगा इथं XB काय असेल रे? ब्रॅकेटमध्ये लिहितोय तुम्ही. XB बरोबर सांगा पटकन, नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन काय रे? नंबर ऑफ मोल्स ऑफ A प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ B. हे तर मान्य आहे सगळ्यांना? समजतंय का? आणि एक नोट ॲड करूया. अगोदरच लिहायला पाहिजे होती ती नोट तिथं. जेवढ्या पण मी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करतोय त्याच्यामध्ये खूप डायल्यूट सोल्युशन वापरायचे असतात. इथं म्हणजे काय करतो, इथं लिहितो मी, ॲड करतो तो पॉईंट. while studying colligative properties dilute solutions or solutions with concentration किती असावं बघा, 0.2 मोलर आर यूज्ड. म्हणजे कमीत कमी एवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, याच्यापर्यंत लिमिट राहिलं त्याचं, 0.2 मोलरचं लिमिट आहे, म्हणजे खूप कमी कॉन्सन्ट्रेशन झालं. आता इथं जर फॉर्म्युला चेक केला तुम्ही, फॉर्म्युला काय तुमच्याकडे इथं? मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? बोटाने सांगा मला. XB बरोबर हां नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ A प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ B. हे तर क्लिअर आहे. आणि रूल काय सांगतोय मला बघा, वाईल स्टडिंग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डायल्यूट सोल्युशन और सोल्युशन विथ कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलर. हे कॉन्सन्ट्रेशन असतं सोल्यूटचं, ऑफ सोल्यूट आर यूज्ड, म्हणजे सोल्यूटचं प्रमाण खूप कमी आहे रे. मग हा फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय कसा करायचा बघा सांगतोय. तुम्ही खाली ॲड करतो तो पॉईंट. XB बरोबर नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ A प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ काय रे B. आणि डिव्हिजनमध्ये जेवढी टर्म छोटी असते तेवढी आपण काय करतो? कॅन्सल करतो ना. आपण फिजिक्समध्ये पण बघितलं असेल ना. म्हणजे इथं मी पुढे लिहितो, हिअर NA इज ग्रेटर दॅन NB. म्हणून मी NB ला काय करतो? निग्लेक्ट करतो. इथून नाही करायची, इथून करायची निग्लेक्ट. म्हणजे फॉर्म्युला काय झाली ते सांगा मला पटकन. XB बरोबर काय झालं सांगा पटकन. हां, NB अपॉन NA. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना? समजलं का केलं आपण बरोबर ना? आता मला तुम्ही सांगा, खूप कमी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 0.2 असेल, 0.2 पेक्षा कमी असेल तर इथे जास्त फरक पडत नाही रे. म्हणजे सपोज करा माझ्याकडे 9.8 झालं, मी 0.2 ॲड केलं तर 9.8 म्हणजे आपण नियरली 10च घेतो का नाही सांगा बरं? त्या 0.2 पेक्षा कमीचा फरक पडेल का तिथं डिव्हिजन करताना? जास्त फरक नाही पडत. मग मी काय करतो, इथून ही क्वांटिटी मी काढून टाकली, निग्लेक्ट केली, म्हणजे XB हा झाला. म्हणजे फायनली तुमच्याकडे रिलेशन काय झालं बघा. इथं पुढे मी ॲड करतो, इथं काय होतं बघा, इथं डेल्टा P अपॉन काय रे? P नॉट A इज इक्वल टू सांगा पटकन. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला सांगा नवीन झालेला. नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन काय रे? नंबर ऑफ मोल्स ऑफ A. हे मान्य आहे सगळ्यांना? आता नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण? नंबर ऑफ मोलचा अर्थ काय? बोला पटकन, सांगा पटकन. नंबर ऑफ मोलचा अर्थ काय असतो? गिवन मास अपॉन मोलर मास. आता मला इथं B चे मोल्स काढायचे. कसे मोल काढणार B चे? B काय आहे तुमच्याकडे? सोल्यूट आहे. सोल्यूटचं मास घ्यायचं, त्याला डिवाइड कशाने करायचं? बोला पटकन, कशाने करायचं डिवाइड? मोलर मास ऑफ सोल्यूटच. A काय आहे? A काय आहे सांगा ना पटकन? सॉल्वंट आहे. मग A चे मोल्स कसे काढणार? गिवन मास ऑफ A म्हणजे सॉल्वंट अपॉन मोलर मास ऑफ सॉल्वंट करायचं. आता हेच तुम्हाला इक्वेशन कसं लिहिता येते बघा. थोडं कन्सिडर करूया. सपोज WB ग्रॅम कशाचं घेऊया? काय येतो? सोल्यूट आहे ना. WB ग्रॅम ऑफ सोल्यूट, त्याचं मोलर मास काय घेऊया सांगा मला पटकन. हॅविंग मोलर मास MB.
क्लिअर आहे? समजलं काय करतोय? जाते का डोक्यात तुमच्या? गिवन मास किती येत आता? WB. मोलर मास किती आहे? MB. अँड WA ग्राम काय घेऊया सांगा? WA ग्रॅम ऑफ सॉल्वंट, त्याचं मोलर मास काय घेऊया हे सांगा पटकन रे. हॅविंग मोलर मास MA फॉर्म्स ए सोल्युशन. आता एवढा डेटा दिलेला मला पटकन सांगा मग इथं NA काय बनेल? NA बरोबर काय लिहू सांगा इथं? NA इज इक्वल टू सांगा पटकन. W बरोबर आहे. WA अपॉन NA कसं रे? MA. WA अपॉन NA. MA म्हणजे काय झालं? गिवन मास अपॉन मोलर मास झालं. मग सेम तसं नंबर ऑफ मोल्स ऑफ बी काय बनेल सांगा पटकन? WB अपॉन MB बनेल. आपण कळतो काय करतोय तिथं नेमकं? हा झाला WB अपॉन MB झाला. ओके, या दोन्ही व्हॅल्यू टाका वरती याच्यामध्ये. म्हणजे काय होते बघा, हे सेमच राहिलं. डेल्टा P अपॉन P0 A बरोबर का? इज इक्वल टू NB ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे? WB अपॉन MB बरोबर डिवायडेड बाय NA काय आहे? सांगा. WA अपॉन MA. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काय करतोय? समजलंय का? सिंपल आहे ना? ओके. आता पुढं याचा रेसिप्रोकल घ्या. भागिले म्हणजे उलटून गोंधळे करतो आपण पुढं. म्हणजे इथं काय होणार बघा, लिहायचं कसं बघा लिहिताना? तर डेल्टा P अपॉन P0 A हा वरचा आहे तसा राहिला इथं बघा. फक्त फरक कुठं पडतो? WB अपॉन MB आहे इंटू करा, उलटं करायला MA अपॉन सांगा पटकन MA अपॉन WA. आलं का लक्षात? सोपं आहे ना? बघा मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगत आलो आहे तुम्हाला. आता शेवटी एकत्र फक्त याला लिहून घ्या. तर डेल्टा P अपॉन P0 A इज इक्वल टू WB MA अपॉन सांगा MB WA. हे इक्वेशन कशाचं झालं? एक फायनल इक्वेशन तयार झालं. याचा वापर करून तुम्ही मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट करू शकता. ह्याच्यात मला सांगा कोणती व्हॅल्यू आहे रे मोलर मास ऑफ सोल्यूट सांगणारे? कोणते आहे बघा बरं? A का B? आणि टॉपिक संपेपर्यंत लक्षात ठेवा, मी B वापरतोय कशासाठी? सोल्यूटसाठी. मोठ्याने सांगा. B कशासाठी वापरला आहे? सोल्यूटसाठी. A कशासाठी वापरला आहे? सॉल्व्हंटसाठी. जाते का डोक्यात? A कशासाठी? मोठ्याने. A कशासाठी? सॉल्व्हंटसाठी. B कशासाठी? सोल्यूटसाठी. आता फॉर्म्युलामध्ये पेन ठेवतो, इथं मार्कर ठेवतो, सांगायचं हा कोण आहे? डेल्टा P म्हणजे काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. P0 A म्हणजे काय? पार्शियल प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड. बरोबर नाही सांगा? इथं WB म्हणजे काय? मास किंवा वेट ऑफ सोल्यूट. MA म्हणजे काय? मोलर मास ऑफ सॉल्व्हंट. MB म्हणजे काय? मोलर मास ऑफ सोल्यूट. B आहे ना? आणि WA म्हणजे काय? वेट किंवा गिवन मास ऑफ सॉल्व्हंट. सोपं आहे ना सांगा? इथंपर्यंत समजते. म्हणजे बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन डिटरमाइन मोलर मास ऑफ सोल्यूट. किंवा काय करतात पेपरमध्ये, ज्यावेळी तुम्हाला जर विचारलं असेल का नाही मोलर मास वगैरे शोधा आणि हे दिलं असेल ना सगळं, हा फॉर्म्युला वापरायचा. बघा इथून मी फोडत आलोय फॉर्म्युल्याला. हा पार्ट असेल तरी चालतोय किंवा हा असेल तरी पण चालतोय. एवढं काम जमतं. फक्त तुमचा बेस एवढा स्ट्रॉंग पाहिजे, तुम्हाला हे आलंच पाहिजे. हे जर एकदा समजलं आणि प्रॅक्टिस ठेवून जातं, प्रॅक्टिस केलं तर 100% जमणार तुम्हाला. एक काम करा, पटकन व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या फास्ट. ओके, लेक्चरचा शेवटचा पार्ट. आता आपण काय करूया, इथं 2 न्यूमेरिकल त्याचे डिस्कस करूया. आता पहिल्यामध्ये काय दिलं आहे बघा. आणि सगळ्यात पहिलं पेपरमध्ये कधी तुम्ही न्यूमेरिकल अटेम्प्ट करत असाल तर हातामध्ये पेन्सिल ठेवायची, दिलंय त्याला अंडरलाईन करायचं आणि तिथं पेन्सिलनं लिहायचं कोणती क्वांटिटी आहे. करूया आपण चालू लिहायला हे. ओके, पहिल्या न्यूमेरिकलमध्ये काय दिले बघा इथं. आता सुरुवात कुठून केले? ॲट 300 केल्विन. टेम्परेचरची मला गरजच नाही. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट दिलंय 50 mm दिलंय.
सॉल्व्हंटचा अर्थ काय होतो रे? सॉल्व्हंट आहे म्हणजे पी नॉट असेल ना, पी नॉट ए झालं, बरोबर की नाही सांगा. पुढं काय दिलंय? ऑन ॲडिशन ऑफ अ सोल्यूट, बी नावाचा सोल्यूट ॲड केला आणि हे काय झालं? रिड्यूस झालं. म्हणजे हे काय असेल रे? पी ए असेल, बरोबर की नाही सांगा. कमी झालेलं आपण पी ए करतो, सोल्यूट ॲड केल्यानंतर ते कमी झालं, हे झालं माझं पी ए. आणि फाइंड आउट करायचं आहे मोल फ्रॅक्शन. आता असा कोणता फॉर्म्युला आहे की जो मला मोल फ्रॅक्शनचं, प्युअरचं आणि पार्शियलचं रिलेशन देतो? कोणता होता फॉर्म्युला? सांगा पटकन, बोला पटकन सगळ्यांनी. हां सांगा. पी नॉट ए मायनस पी ए अपॉन पी नॉट ए इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. झालाय फॉर्म्युला. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरसाठी चालता. आता व्हॅल्यूज टाका. पी ए किती आहे सांगा पटकन? 50. एक मिनिट रे, हां बरोबर 50 मायनस पी ए किती आहे? 45 अपॉन परत पी नॉट ए किती आहे? 50 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. आता सिम्पली काय करा? 50 वजा 45 5 अपॉन 50 इज इक्वल टू एक्स बी. हां म्हणजे 1/10 झालं. 1/10चाच अर्थ काय? इथं एक्स बी किती आला आपल्याकडे रे? 0.1. ऑप्शन कोणता मॅच होतोय बघा तिथं पटकन? कोणता झाला मॅच? सी. ऑप्शन सी मॅच झाला. आता पुढं, आता वापरलं तेच डोकं चालवायचं, फक्त जाता जाता अंडरलाईन करायचं म्हणजे चुकत नाही. सुरुवात करूया. वेपर प्रेशर ऑफ बेन्झिन किती दिलंय रे? इज लोअर्ड सांगितलंय. हे मला एक सांगतो तुम्हाला, जर क्वेश्चनमध्ये कुठं लोअर्ड असेल तर तो डेल्टा पी असतो. कमी झालं ना, लोअर्ड दिले म्हणजे कमी झालंय. कितीने कमी झालंय रे? 10 कमी झालं. म्हणजे हा 10 काय झाला तुमच्यापाशी? डेल्टा पी झाला. मी गोल करतो इथं, थोडा क्वेश्चन मोठा आहे. बाय डिझॉल्विंग 2 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. 2 ग्रॅम वजन कशाचं आहे? मी सोल्यूट कशानं दाखवतो? बी न दाखवतो. म्हणजे इथं हा झाला डब्ल्यू बी झाला. ह्याला आपण सर्कल करतो छोटासा, म्हणजे जाता जाता समजते बघा कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. आता पुढं काय दिलंय? कशामध्ये डिझॉल्व केलाय? इन 78 ग्रॅम बेन्झिन. हे कशाचं मास आहे? वरचा सोल्यूट, खालचं कोण? सॉल्व्हंट. तसं का म्हणलं मी? वरचा कमी आहे, खालचा कसा आहे? जास्त आहे. म्हणजे हा झाला डब्ल्यू ए झाला. ह्याला पण मी सर्कल केला. बेन्झिन झाला. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन किती दिलंय रे? 750 mm दिले. प्युअर आहे याचा अर्थ हे काय झालं? प्युअर असेल तर काय वापरायचं सांगितलंय? नॉट. पी नॉट ए झाला. ओके. आणि काय वापरायचं आहे पुढं? मोलिक्युलर वेट फाइंड आउट. म्हणजे तुम्हाला इथं फाइंड आउट काय करायचं आहे? इथं रे एक गोल करतो छोटासा, एम बी फाइंड आउट करायचं. कोणता फॉर्म्युला वापरायचा? एवढं सगळं सांगितलं की रे. कोणता वापरायचं सांगा? हां मोठ्यानं बोला सगळ्यांनी. हां डेल्टा पी अपॉन पी नॉट ए इज इक्वल टू सांगा पटकन? डब्ल्यू बी इंटू एम ए डिवायडेड बाय एम बी इंटू डब्ल्यू ए. बरोबर का? शोधायचं आहे. हा डोक्यात जाते तुमच्या. एकच फॉर्म्युला पाठ करायचं, सेपरेट करायची गरज नाही. मग तुम्ही मला सांगा, हा डिवाइड इकडे आल्यावर काय होणार रे? मल्टिप्लाय होणार. आणि हे तिकडे घ्यायचं. फक्त थोडं मॅनेज करतो बघा कसं. एम बी इकडे घेतला, एम बी बरोबर बाकी होतं ते सेम ठेवतो, डब्ल्यू बी इंटू काय रे? एम ए डिवायडेड बाय हा विथ डब्ल्यू ए तेवढाच राहिला शिल्लक. आता थोडंसं डोकं चालवायचं. हा डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर वरती जाणार ना, मल्टिप्लाय होणार. इथं आला बघा, हा पी नॉट ए झाला. आणि हा कुठं जाणार? खाली आला. म्हणजे कुठं आला? डेल्टा बी त्याला. फक्त मला व्हॅल्यू सांगा आता पटपट. वरचं बघून सांगायचं आहे ना तुम्हाला. मला सांगा पटकन डब्ल्यू बी काय आहे तुमच्याकडे? डब्ल्यू बीची व्हॅल्यू काय आहे सांगा? 2 ग्रॅम दिले, 2 ग्रॅम इंटू एम ए म्हणजे काय? मोलर मास ऑफ ए. आता एक प्रॉब्लेम होतो बघा, बेन्झिन सांगितले. मला बेन्झिनचा फॉर्म्युला सांगा. इथं साईडला शोधतो मी. बेन्झिनचा फॉर्म्युला C6H6. याचं मोलिक्युलर वेट मी कसं शोधतो? 6 कोण आहेत? कार्बन. एका कार्बनचं 12 ग्रॅम घेतो, 12 ग्रॅम घेतो ना मी. म्हणजे काय झालं बघा, 12 × 6 घेतलं प्लस एका हायड्रोजनचं 1, म्हणजे 12 6 जा 72 प्लस 6 म्हणजे किती झालं? 78. म्हणजे 78 ग्रॅम झालं नाही सांगा तिथं? 78 ग्रॅम घेतलं मी. म्हणजे एम ए किती आहे तुमच्याकडे? 78 ग्रॅम आहे. बरोबर.
हा इथं ठेवला मी 78 ग्रॅम इंटू पी नॉट ए किती आहे बघा, किती आहे 7, एक मिनट काय बरं ठीक आहे व्हॅल्यू तर टाकूया 750 डिवायडेड बाय काय बघा डब्ल्यू ए किती आहे रे 78 इंटू डेल्टा पी किती आहे 10 दिला आहे 10 काय काय कॅन्सल होतं आहे बघा 78ला 78 कॅन्सल झालं बरोबर नाही सांगा, या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला म्हणजे शिल्लक काय राहिलं बघा इथं एम बी बरोबर सांगा पटकन, एम बी बरोबर इक्वल टू 75 इंटू 2 राहिलं म्हणजे काय आलं 150. हे झालं मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूशन. बघा ऑप्शन मॅच होते का जर चेक करा रे, कोणता ऑप्शन येतोय रे ऑप्शन बी. दिस विल बी युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. कसं आहे सांगू तुम्हाला प्रॉब्लेम काय होते आपल्याला हे न्यूमेरिकल वगैरे सॉल्व्ह करताना तुम्हाला येत असतं सगळं. ज्यावेळी मी थेरी शिकवतो ना, थेरी शिकवताना सगळ्यांना समजतं सर आम्ही सोल्यूटला बी घेतो सॉल्वंटला ए घेतो हे पण कळतं, पण न्यूमेरिकल सोडवताना ॲप्लाय करता आलंच पाहिजे. माहीत असणं आणि ॲप्लाय करणं खूप मोठा फरक आहे रे. एक स्टोरी सांगतो छोटीशी याच्याशी रिलेटेड रे. एकदा काय होतं एका गावामध्ये खूप गरीब फॅमिली असते. त्या फॅमिलीमध्ये काय होतं की तो मुलगा असतोय तो असं उजेड म्हणजे कंदिलावरच्या ह्याच्यावरती अभ्यास करत असतोय आणि त्या गावामध्ये तो मुलगा काय करतो त्याचे वडील काय करतात त्याच्या अभ्यासासाठी कंदील घेऊन येतात. त्या मुलाच्या अभ्यासासाठी कंदील चालू करतात. एक सुरुवातीला घरामध्ये लक्क प्रकाश पडतो पण थोड्या दिवसामध्ये तो कंदील असा आतून काळा होत जातो रे. परत प्रकाश पडायचा बंद होतो. मग त्यांना काय वाटतं की कंदील खराब झाला, तो कंदील असाच घरामध्ये साईडला ठेवून देतात रे. त्यांना माहीत नसतं की तो कंदील पुसला पण पाहिजे. आणि एकदा काय होतं गावामध्ये कीर्तनकार येतात, ते एक्झाम्पल देतात त्या कंदिलाचं. कंदिलाचं कसं असतात सांगतात की कंदील जर काळा झाला आतून पुसला तर प्रकाश परत तसाच होतो. तो घरी जातो, तो कंदील पुसतो तर प्रकाश पहिल्यासारखा पडायला सुरुवात होते. याचा अर्थ काय होतोय रे की एखादी गोष्ट माहीत असणं आणि ते ॲप्लाय करता पण आली पाहिजे रे. त्या मुलासारखं तुमचं आहे. तुम्ही काय करताय सांग, तो कंदील वापरतायचा सगळं करताय पण एकदा कंदिलाचा वापर झाला थोडं डोकं चाललं पाहिजे की नाही सांगा तुमचं पण की बाबा तो पुसला पण पाहिजे, डोक्यात थोडा ब्रेन वॉश पण झाला पाहिजे तुमचा, वरच्यावर रिवाईज पण केलं पाहिजे हे. आणि फॉर्म्युलासाठी एक सेपरेट छोटीशी नोटबुक घाला किंवा नेम रिॲक्शनची तुमची नोटबुक आहे की नाही त्या नेम रिॲक्शनच्या नोटबुकमध्ये बॅक साईडला टॉपिकचं नाव टाका, तिथे फॉर्म्युला लिहायला सुरुवात करा. हे म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होते. आणि अशा टाईपचे मॅक्झिमम न्यूमेरिकलचं प्रॅक्टिस करा. मी आज ग्रुपवरती तुमच्या शेअर करतो. एक 10 ते 15 अजून न्यूमेरिकल तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्हाला ॲड करतो. ठीक आहे. आज थांबूया इथंच आपण.